खवडा डोंगर प्रकरणात आता 20 वर्षांपूर्वीच्या एका घटनेचा धक्कादायक दावा समोर आलाय. नेमकं काय झालं होतं? छत्रपती संभाजीनगरच्या खवडा डोंगरवरील चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मृत मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने संगीता चांदगुडे यांच्यावर मुरलीधरला 20 वर्षांपासून आमच्यापासून दूर ठेवलं असा आरोप केला. यानंतर संगीता यांच्या बहीण आणि कुणालच्या मावशी पल्लवी जराड यांनी गंभीर सवाल उपस्थित केला. त्यांचा दावा आहे की 20 वर्षांपूर्वी गाव आणि शेत सोडावं म्हणून मुरलीधरच्या डोक्यात फावडं का घातलं होतं, तेव्हा त्याच्या जीवाचा विचार केला नव्हता का? या आरोपांमुळे या प्रकरणाला आता कौटुंबिक वादाची किनार होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र हे सध्या दोन्ही बाजूंचे आरोप आहेत. या दाव्यांमागचं सत्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.